25 जुलै 2024 वार मंगळवार ह्या दिवशी आलेली आहे देवशयनी आषाढी एकादशी. आता याच आषाढी एकादशीचा अवचित्य साधून आपल्याला भगवान श्री हरी विष्णू पांडुरंगाची कुठली सेवा करायची आहे त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आता आपल्याला माहिती आहे वर्षाला 2 एकादशी असतात. एक कृष्ण पक्षाला असते आणि एक शुक्ल पक्षातील असते. आपल्याला या 24 एकादशी संपूर्ण वर्षभरात 24 एकादशी असतात आणि त्या 24 एकादशीचं पुण्यफळ आपल्याला मिळावं म्हणून फक्त 2 जरी एकादशी धरली तरी पण संपूर्ण एकादशीचं फळ आपल्याला मिळत असतं. त्यातली सगळ्यात मोठी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. दुसरी आहे जी आहे कार्तिक एकादशी. आता आपल्याला ह्या 2 एकादशीचं फळ आपल्याला मिळावं, संपूर्ण एकादशीचं फळ आपल्याला मिळावं म्हणून आपण व्रतवैकल्य करत असतो. आता याच आषाढी एकादशी पासून भगवान श्री हरी विष्णू हे शेष शयनेसाठी जातात. म्हणजेच काय तर ते निद्रा अवस्थेत जातात पुढील 4 महिन्यासाठी, ज्याला आपण चातुर्मास म्हणत असतो. चातुर्मास अतिशय पवित्र असतो आणि खरं तर आषाढी एकादशी नंतरच व्रतवैकल्य सुरू होता आणि ह्या 4 महिन्यामध्ये आपण कुठलेही धार्मिक कार्य करू शकत नाही, म्हणजे मग लग्न करू शकत नाही. पण हो, आपण देवपूजा, देवाचे कार्य खूप जास्त आपण सेवा करत असतो. आता यातच अवचित्त साधून ज्या काय आपण सेवा करणार आहोत ना, आणि असं म्हणतात की एकादशीला, आषाढी एकादशीला जे विष्णू तत्व आहे, जे ते संपूर्ण पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि ते आपल्यापर्यंत यावं, ते आपल्यापर्यंत आकृष्ट व्हावं म्हणून काही सेवा करायची असते, काही उपाय करायचा असतो. तर आता तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल, पांडुरंगाची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, त्यांचा आपल्याला एकादशीच्या दिवशी अभिषेक घालायचा आहे. आता बघायला गेलं तर असंख्य लोक हे वारीला जात आहेत. असं म्हणतात की एकादशीला पांडुरंगाचं दर्शन होणं हे खूप मोठं भाग्य आहे आणि खरं तर पंढरपूरला आपले पाय लागणं हे सुद्धा भाग्य आहे. आयुष्यातून एकदा तरी वारी करावी हे सगळं करण्यासाठी खरंच भाग्य लागतं. तर तुमच्याही जवळपासचे लोक हे करत असतील किंवा तुमच्याकडनं ह्या गोष्टी घडत असतील तर समजा खरंच तुम्ही भाग्यवान आहात. मागच्या जन्माचं तुमचं काहीतरी चांगलं कर्म की तुम्ही वारी अटेंड करताय, तुमच्याकडनं या सगळ्या सेवा घडताय. कारण कोणाकडनं किती करून घ्यायचं असते सगळं महाराजांनी लिहून ठेवलं आहे की कोणाकडनं काय करायचंय. आता आपण घरातल्या घरात तरी महाराजांची सेवा करू शकतो, विठ्ठलाची सेवा करू शकतो. आता सेवा काय करायची आहे? तुळशीपत्र पांडुरंगाला, बाळकृष्णाच्या मूर्तीला, भगवान श्री हरी विष्णूंच्या फोटोला, मूर्तीला किंवा महाराजांच्या मूर्तीला, फोटोला आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. खूप सुंदर, खूप प्रभावी अशी ती सेवा आपल्याला करायची आहे. आता आषाढी एकादशीला तुळस तोडायची नाही. स्त्रिया कधीही तुळस तोडत नाही. आपण बघतो की अंगण असतं प्रत्येकाच्या घराबाहेर, अशी सुंदर अशी एवढी मोठी तुळस फुललेली असते. जर तुम्हाला ती तुळस तोडायची असेल तर तुमच्या घरातील व्यक्तींना म्हणजे पुरुषांना सांगा ती तुळस तोडायला आदल्या दिवशी, म्हणजे कधी शुक्रवारी. शनिवारी तुळस तोडायची नाही, कारण एकादशी आलेली आहे आणि त्याकरता सगळ्यात महत्वाचं की स्त्रिया कधीही तुळस तोडत नाही. हा नियम तुम्हाला पाळायचा आहे. आणि खरं तर बाजारात गेल्यावर आपल्याला विकतची तुळस सुद्धा मिळते. आपण जेव्हा फुलं आणायला जातो तेव्हा भरपूर तुळसही आपल्याला मिळते. पण आता बऱ्या अशाही कमेंट्स आल्या की आता आमच्याकडे तुळस मिळत नाही. मग तुम्ही असं करू शकता, फक्त एकादशीला तुळस न तोडता आदल्या दिवशी आधी विनंती करायची. कुठलंही झाड तोडत असताना विनंती करायची असते. तुळशी मातेला आपल्याला विनंती करायची आहे की मी ह्या कार्यासाठी तुळस तोडत आहे, मला तू परवानगी दे, अशी प्रार्थना करून नंतर ते तुळस तोडायची. मंजुळासहित तुम्ही तोडली तरी हरकत नाही. आता ही तुळस तोडून झाल्यावर ही जी तुम्हाला सेवा सांगते आहे ती तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर करा किंवा तुम्ही रात्री केली तरी हरकत नाही. आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला मैं एआई कुंडली हूँ। मैं तुम्हारे जॉब ऑफर लेटर की डेट तक बता सकता हूँ। हाँ, इतना एग्जैक्ट कि देखकर सिर्फ तुम नहीं, तुम्हारे दोस्त लोग भी शॉक हो जाएंगे। कोई गेस नहीं, सिर्फ तुम्हारी डेट ऑफ बर्थ से निकला हुआ कैलकुलेशन। बस डेट ऑफ बर्थ डालो और जानो ऑफर लेटर कब आएगा। पहली चार्ट है बिल्कुल फ्री।
1000 तुळशीचे पानं असेल तर सोन्याहून पिवळं, नाही तर एक जरी तुळशीचं पान तुम्हाला भेटलं आणि ते 1000 वेळा पांडुरंगाच्या चरणी, भगवान विष्णूंच्या चरणी, बाळकृष्णाच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि नाव घ्यायचं, ओम केशवाय नमः नमः म्हणत असताना ते तुळशीचं पान पांडुरंगाच्या, बाळकृष्णाच्या, भगवान विष्णूंच्या फोटो मूर्तीजवळ तुम्हाला ठेवायचं आहे. परत ते काढायचं आहे. मग ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, हे जे काही नावं आहेत विष्णू सहस्रनामाचे ते तुम्हाला पठण करायचे आहे आणि अर्पण करायचं. परत हातात घ्यायचं, परत एक नाव घेतलं की अर्पण करायचं. आता समजा माझ्याकडे 25 एक तुळशीची पानं आहेत, 25-30 तुळशीची पानं आहे. मग मी काय करत, तर सुरुवातीचे जे काही 25-30 नावं आहेत ते मी एक तुळशीपत्र अर्पण करत, त्याला आपण तुळशीचं अर्चन म्हणतो थोडक्यात. तर मी काय करत, ते रोज थोडं म्हणजे एक मी टाकेल आणि शेवटचं जे असेल ना, तर मग उर्वरित नावं जेव्हा घेतो तेव्हा आपण शेवटचं एक नाव घ्यायचं, ते परत म्हणजे अर्पण करून ते तुळशीचं पत्र परत काढायचं, परत एक नाव घ्यायचं, तुळशीचं पत्र परत काढायचं, परत एक नाव घ्यायचं, असं अर्पण करून परत काढायचं, परत अर्पण करायचं, नाव घ्यायचं. त्याला तुळशीचं अर्चन म्हणतात. तुम्हाला माहिती ही सेवा तुम्ही करू शकता. होय, तुमच्या घरातच. आणि जर तुमची इच्छा असेल तर सुंदर अशी मांडणी करून तुम्ही तुळशीचं अर्चन करू शकता. खूप सुंदर सेवा तुमच्याकडनं घडेल. आता मांडणी करायची असेल तर भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती एका छान चौरंगावर ठेवा. मूर्ती फोटो असेल तर तो तुम्ही ठेवा आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही कलशाची स्थापना करू शकता. नसेल तर साधं मांडणी केली तरी हरकत नाही. पण आपण जेव्हा गुरुजींकडनं तुळशीचं अर्चन करून घेत असतो तेव्हा ती मांडणी केली जाते. मग ती मांडणी कशी केली जाते, मग सत्यनारायण पण तुम्ही करू शकता. नक्कीच तुळशीचं अर्चन करत असताना तुम्ही सत्यनारायण करूनच लगेच तुम्ही तिथेच तुळशीचं अर्चन केलं तरी चालेल. किंवा आता ते सत्यनारायणा संदर्भातली माहिती तुम्हाला नंतर सांगते, नाही तो व्हिडिओ खूप मोठा होत आहे. आता हे सगळं तुळशीचं अर्चन केलं, 1000 नावं तुम्हाला घ्यायची आहे. ताई आम्हाला वाचता येत नाही, मस्त युट्यूबला लावून एक नावं घ्या, अर्पण करा. किंवा ताई आम्हाला एवढं म्हणता येणार नाही, मग काय करू शकता, मैडम आप तो अपने नावं घ्या, अर्पण करा. किंवा ताई आम्हाला एवढं म्हणता येणार नाही, मग काय करू शकता, चालेल. मग तुम्ही 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, भगवान श्री हरी विष्णूंचे 1000 नाव, सॉरी 108 वेळा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रोच्चार करून तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता. आता हे कसं करायचं, काय करायचं तुमच्यावर अर्पण आहे, तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती सेवा करू शकता, कशी सेवा करू शकता. पण ही खूप सुंदर सेवा आहे. आता त्या तुळशीचं काय करावं हा लय मोठा प्रश्न आहे. तुम्हाला सांगते, आपल्या घरात तिजोरी असते जिथं आपण 5-50 रुपये ठेवतो बघा. तर प्रत्येकाच्या घरात आपण जिथे कॉईन ठेवतो, पैसे ठेवतो, 5-50 रुपये, तिथे ते तुळशीचं एक पान ठेवायचं आहे. आता मला जर वाटलं की माझ्या नवऱ्यासाठी एखादं पान काढून ठेव, जर ते वॉलेट वापरत असेल तर त्यांना देऊ शकता. तुमचे मुली जर कुठे कॉलेजला शाळेत जात असेल तर त्यांच्याकडे एक तुळशीचं पान तुम्ही देऊ शकता. या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. निर्माल्यात टाकण्यापेक्षा ना असं तुम्ही वाटलं किंवा घरात ठेवलं तर अतिशय उत्तम, कारण त्याच्यावर खूप चांगली अशी सेवा तुमच्याकडनं घडणार आहे. तर तुमची इच्छा आहे की ताई एवढी छान सेवा घडली, मग हे तुळशीचं अर्पण जे तुळस आहे तर ती माझ्याकडे मी साठवून ठेवू शकते का तुळस घरामध्ये, तुमची इच्छा असेल तर तुम्ही ठेवू शकता. तुम्ही देवघरात ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीत वगैरे ठेवू शकता. एखादं पान ठेवलं तरी चालतं. मग बाकीची तुळस काय करायची ना, आता मी काय करते तुम्हाला सांगते. माझ्याकडे ना आपण म्हणजे एक अशी म्हणतो ना की कुंडी आहे ज्याच्यामध्ये मातीच आहे फक्त, आणि कधी कधी तुळसाचं रोप पण येतं तिथं. मग मी काय करते, थोडंसं खड्ड करते, सगळे तुळशीचे पानं त्याच्यातच टाकून देते. मग त्याच्यावरनं अशी माती परत टाकून देते. असं मी करते. कारण जसं सांगितलं ना, सेवा एवढी करते. आता चातुर्मासामध्ये पण ती सेवा घेतली ना, मग इच्छा नाही होत आपली कधी एवढं असतं ते निर्माल्यात टाकायचं ना. मग मी असं करते, तुम्ही करू शकता जर तुमची इच्छा असेल तर. किंवा अगदी 1000 तुळशीचे पानं नाही भेटले, अगदी 5-10 जरी भेटले तरी अर्पण करा. तुळशीचं आपल्याला विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करून तुळशीचं अर्चन करायचंय. खूप सुंदर. भगवान श्री हरी विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे, त्यांना विष्णुप्रिया म्हटलं जातं. आणि या संपूर्ण चातुर्मासामध्ये ज्या काही आपण सेवा करतो ना, त्याचे फायदे आपल्याला अगणित आहेत. मी नेहमी म्हणत असते की आपला नेहमी सेवेचा बँक बॅलन्स वाढला पाहिजे. आपल्याला खूप पैसा मिळावा, बक्कळ ते सगळं श्रीमंती वगैरे याच्यापेक्षाही माझ्या घरातील लोक हे सुखरूप असावे, माझे लेकरं बाळ, माझे जवळचे आसपासचे लोक सगळे सुखरूप असावे, हीच प्रार्थना आपण करत असतो. आता ही सेवा करून काय होणार आहे, तर तुम्हाला माहिती आहे माता लक्ष्मीला काय प्रिय आहे, तर भगवान श्री हरी विष्णूंची सेवा जास्त प्रिय आहे. आणि श्री हरी विष्णू ही जगाचे चालक मालक पालक आहे, ते सगळ्यांचं सगळं करू शकतात. तर तुमच्या आणि माझ्या अडचणी का दूर नाही होणार. आणि सगळ्यात महत्वाचं ना, ही सेवा
सेवा करून जो आनंद मिळतो ना मैत्रिणी, तो लाख मोलाचा असतो. कारण छानपैकी तुपाचा तेलाचा दिवा पेटवलेला असतो, विष्णू सहस्रनामावलीचं पठण चालू असतं, तुपाचा तो सुगंध येतो, एक प्रसन्न सुंदर असं वातावरण असतं. तर नक्कीच तुम्ही याचा फायदा करा आणि तुम्ही दिवसभरात ही सेवा कधीही करू शकता, काहीच अडचण नाही. पण ही सेवा मात्र आवर्जून करा, कारण सेवेचा बँक बॅलन्स वाढवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्या लेकरा बाळांना सुख मिळावं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तर तुम्ही ही सेवा कराल अशी मी तुमच्याकडनं आशा व्यक्त करते. झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर